नमस्कार, मी पंचाक्षरी विश्वनाथ स्वामी मंद्रुक, पत्रकार दैनिक संचार। आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी गावच्या शिवारात आलेलो आहोत। आपण या ठिकाणी पाहू शकता समोर या ठिकाणी सोलापूर अक्कलकोट हा महामार्ग आहे। या महामार्गाच्या सोलापूर अक्कलकोट महामार्गाच्या बाजूला कुंभारी गावापासून 1 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी महादेव कोगनुरे यांचं हॉटेल अतिथी प्युअर व्हेज या हॉटेलच्या ठिकाणी आलेलो आहोत। आपण या ठिकाणी सागर सिमेंटचे महाराष्ट्राचे हेड मुख्य व्यवस्थापक असलेले महादेव कोगनुरे यांचे हे हॉटेल आहे। आपण त्यांच्याशी या ठिकाणी संवाद साधूया। विविध त्यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीचा या ठिकाणी आपण आढावा घेऊयात। या आपण या ठिकाणी आज आम्ही अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी आम्ही दक्षिण सोलापूरचे सगळे पत्रकार बांधव जात आहोत। या ठिकाणी वाटेमध्ये आम्हाला महादेव कोगनुरे साहेबांची या ठिकाणी गाडी दिसली। आम्ही या ठिकाणी थांबलो। साहेब म्हणाले कुठे निघालात? आम्ही म्हणलं अक्कलकोटच्या स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी निघालो। म्हणल्यावर त्यांनी म्हणले या ठिकाणी मी स्वतः अतिथी नावाचं हॉटेल काढलेलं आहे। खरं तर यांचं मी परिचय देणं काय आपल्याला माहित आहे, हे व्यक्ती सुपरिचित आहे। सागर सिमेंटच्या माध्यमातून ज्यांनी घराघरामध्ये त्यांचं नाव पोचलं। सागर सिमेंटचे हे महाराष्ट्राचे मुख्य व्यवस्थापक आहेत, हेड आहेत। खरं तर महादेव कोगनुरे साहेबांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे। कोरोना काळामध्ये कोरोनाग्रस्तांना आपले विविध औषध उपचार त्यांनी केलेले आहेत। पूरग्रस्तांना त्यांनी अन्नधान्याचं जीवनावश्यक वस्तूचं वाटप केलेलं आहे। दलितग्रस्तांना संस्कृती साहित्य दिलेलं आहे। शालेय विद्यार्थ्यांना लाखो वह्या, दरवर्षी 5 लाख ते वह्या वाटप करतात। असं विविध सामाजिक कार्य त्यांचं आहे। आज आपण त्यांच्याशी संवाद साधूया। ते सागर सिमेंटच्या माध्यमातून तर ते कार्यरत आहेतच, शिवाय ते विविध उद्योग व्यवसायामध्ये उतरलेले आहेत। ते कुठल्या उद्योग व्यवसायामध्ये उतरलेले आहेत याचा आपण सविस्तर या ठिकाणी आढावा घेऊ। नमस्कार साहेब, सध्या सागर सिमेंटच्या माध्यमातून तुम्ही आपलं जीवनाचं वाटचाल केलेलं आहे। आपलं जीवनाचं जे परिचय आहे थोडक्यात द्यावं। सुरुवात आपण कशी केलात आपल्या जीवनाची? सर्वप्रथम तर मी स्वामी समर्थ महाराजांचं चरणी वंदन करतो, कारण आज सगळे पत्रकार बांधव स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गेले होते। अचानक मी माझ्या एक छोट्याशा हॉटेल अतिथी प्युअर ते उभा होतो। मग ते रस्त्यावर जात असताना पत्रकार बांधवाकडे माझं नजर गेलं आणि सगळे पत्रकार बांधव माझ्या हॉटेलकडे आले। तर मी माझ्या हॉटेल अतिथीमध्ये सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत करतो। आणि सगळ्यांना माहीतच आहे, गेल्या कित्येक वर्षापासून जमेल तेवढं मी सामाजिक काम करत आहे। साहेब, आपले जन्मगावापासून तुम्ही माहिती द्या। घरची परिस्थिती कशी होती? तुम्ही किती भावंड होता? आता ज्या पद्धतीने पत्रकार स्वामी साहेब विचारले, तर माझं मूळ गाव केगाव, अक्कलकोट तालुक्यामध्ये एक छोट्याशा ग्रामीण गावातून मी सोलापुरात आलो आहे। सोलापुरामध्ये यायचं कारण एकच होतं की आपली परिस्थिती खूप अत्यंत गरीब कुटुंब आणि पोट भरावं म्हणून मी माझे जन्मगाव सोडून सोलापूरला आलो आहे। आल्यावर छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथे ॲडमिशन घेतलं आणि कॉलेज शिकायची इच्छा होती, पण शिक्षणासाठी आमच्या घरात म्हणजे परिस्थिती गंभीर असल्यामुळे पैसे नव्हते। मग मी दिवसभर मिस्त्रीच्या हाताखाली म्हणजे गवंडीच्या हाताखाली काम करून रात्र कॉलेज शिकलो। 11वी 12वीपर्यंत शिकल्यावर हे शिकत असताना मी दैनिक वर्तमानपत्र वाचत होतो। त्या वर्तमानपत्रामध्ये ओरिएंट सिमेंटमध्ये कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून एक जाहिरात आली होती। त्या जाहिरात बघून मी मुलाखतीस गेलो आणि त्या मुलाखतीमध्ये सगळ्यात कमी शिक्षण माझ्या असल्यामुळे मला म्हणजे ऑफिस बॉय म्हणजे काय काम असतं, पाणी द्या, चहा आणा, हे छोटे मोठे काम असतात। त्या कामासाठी हा मुलगा योग्य आहे म्हणून माझं ओरिएंट सिमेंटमध्ये नियुक्ती केली। तिथं 12-13 वर्ष काम केलो आणि त्या कार्यकाळामध्ये माझं 12वी नंतर शिक्षणाला पण ब्रेक लागलं, कारण
कामावर जास्त लक्ष केंद्रित करत होतो मी. तिथं 12 वर्ष काम केल्यावर त्याच्या अनुभवावरनं मला सागर सिमेंट एक कंपनी महाराष्ट्रात सुरुवात केली. त्यावेळी माझे जे गुरु आहेत राजेश सिंग साहेब, ते पहिले ओरिएंट सिमेंटमध्ये होते आणि त्यांना माझा ओरिएंट सिमेंटमध्ये काम करण्याची पद्धत, माझा स्वभाव बघून त्यांनी मला सागर सिमेंटमध्ये महाराष्ट्र हेड म्हणून डायरेक्ट मोठी जबाबदारी दिली आणि मोठी जबाबदारी देऊन मला त्या मानाने चांगला पगार पण मानधन मिळू लागलं. मग मानधन मिळत असताना मी विचार केला की लहानपणी जे मला म्हणजे समस्या आल्या आहेत, शिक्षण घेताना असू द्या, हॉस्पिटलमध्ये असू द्या, आणि एकेकाळी मी जेव्हा गाव सोडल्यावर वेळेवर जेवण मिळत नव्हतं, हे सगळं भान ठेवून आपण काहीतरी समाजासाठी काम करावं हे एक आपण मनात ठेवून समाजासाठी काम करत गेलो. अजून सुद्धा खूप काम करायची एक इच्छा आहे, पण आता जेवढं मी साध्या एक म्हणजे प्रायव्हेटमध्ये काम करत आहे तेवढं मी करत आहे. खरं तर या ठिकाणी केगाव गावातून आलेले आहेत साहेबांचं हिस्ट्री थोडक्यात की केगावातून ते या ठिकाणी आपलं कुठले हातुरी वस्ती तिथं ते मुक्कामला होते. तिथून ते छत्रपती शिवाजी महाराज नाईट कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. ओरिएंट सिमेंटमध्ये त्यांनी आपल्या कामकाजाची सुरुवात केलं. पुढं ते सागर सिमेंटमध्ये आले. सागर सिमेंटमध्ये आल्यावर त्यांचं कष्ट करण्याची प्रवृत्ती, धडपड पाहून त्यांना थेट महाराष्ट्र आणि गोवा या 2 राज्याचं त्याने हेड बनवलं. हे करत असताना ज्या घरातून आपण आलो ते घर अतिशय शेतकरी कुटुंबातून हे आलेले आहेत. गरिबीचे चटके त्यांनी सोसले आहेत. शिक्षणासाठी काय अडचणी येतात हे त्यांनी जाणलं, म्हणून त्यांच्या मनामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचं एक ओढ त्यांना होती, म्हणून त्यांनी समाजकार्यामध्ये त्यांनी वाहून घेतलं. साहेब, आपण या सगळ्या खरं तर महाराष्ट्र आणि गोवा अशा 2 मोठ्या राज्याचं एवढं मोठी जबाबदारी असताना सुद्धा तुम्ही वेळात वेळ कडून सामाजिक कार्यामध्ये तुम्ही योगदान दिलात. नेमकं आपल्या कुठल्या आम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही दलितग्रस्तांना मदत केलात, विद्यार्थ्यांना मदत केलात. थोडं सविस्तर तुम्ही माहिती जर दिलात तर वाचकांना समजेल की तुमचं कार्य किती मोठं होतं. सामाजिक कार्य जे माझ्या कानावर आलेत म्हणजे जसं कुठंतरी अक्कलकोट असू दे, दक्षिण असू दे, उत्तर असू दे, कुठलाही तालुका असं की मी कधी बघितलं नाही. कुणाचं जर घर जळालं समजा, कुणाचं कॉल आलं तर जमेल तेवढं जाऊन कमीत कमी मदत करतोय की नाही म्हणते, पण जाऊन त्यांना सांत्वन करतोय. आणि मी शिक्षण घेत असताना मला 2 वह्या मिळवण्यासाठी कितीतरी आमच्या वडिलांशी म्हणजे काय म्हणतात की भांडण काढावं लागतं, कारण परिस्थिती त्यावेळी नव्हती. म्हणून मग आपण विद्यार्थ्यांना मदत करावं म्हणून वही वाटप असू दे. आणि दुसरं गोष्ट, कित्येक युवक माझ्याकडे येतात की नोकरीसाठी आम्हाला कुठं संधी मिळते का म्हणून. सागर सिमेंटच्या माध्यमातून मिळेल तिथं. आणि आता तुमच्या समोर दिसतंय हॉटेल आहे, तिच्या नावाने एक उद्योग चालू केलो आहे. इथं सुद्धा एक 40-45 युवक काम करतात. आणि लग्नात कोणी गरीब आले तर मग आम्हाला थोडं काहीतरी मदत करा म्हणून जमेल तेवढं मदत करा. आणि माझं मदत थोडं जास्त गुप्तता पाळतो. या ठिकाणी कोगनूर साहेब असं सांगत आहेत की सामाजिक काम नोकरी व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी त्यांनी जपलेली आहे. विचार करा, मी दक्षिण सोलापूरचा आहे, मंद्रुपचा आहे. आमच्या भागामध्ये ज्यावेळी एखादी झोपडी जळाली, घर जळालं, तर पहिला फोन अग्निशामक दलाला नव्हे तर पहिला पण कोगनूर साहेबाला जात होतं. म्हणजे एवढं यांची कनेक्टिव्हिटी होती. मला वाटतं जळीतग्रस्ताचा फोन आल्यावर अर्धा तासाच्या आत ते घटनास्थळी पोहोचत होते आणि त्या कुटुंबाला, जळीतग्रस्त कुटुंबाला आपलं संस्वरूपी साहित्य देत होते, त्यांना पैशाची मदत करत होते. आणि हे करत असताना तुम्हाला पुन्हा जर मदत लागली तर हक्कानं या असं ते सांगत होते. याचा आम्ही साक्षीदार आहे. अनेक गोरगरीब मुलांचे लग्न होत असताना आर्थिक अडचणी असतात. अशा गरीब शेतकरी बांधवांना, पालकांना सुद्धा त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी, मुलाच्या लग्नासाठी सुद्धा सडळ हाताने पैसे दिलेला हा माणूस आहे. खरं तर आता त्यांनी सांगितलं की बाबा त्यांना शिकताना अडचण आली, त्यामुळे ते दरवर्षी 1 नव्हे, 2 नव्हे, 3-3 लाख वह्या ते वाटप करतात. मला वाटतं गेल्या एक 7-8 वर्षापासून ते वह्या वाटप करतात. ते 12 ते 13 लाख वह्या साहेबांनी या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांना त्यांनी वाटप केलेलं आहे. आणि सागर सिमेंटच्या माध्यमातून असू द्या, इथं हॉटेल अतिथी प्युअर व्हेज या माध्यमातून असू द्या, आता ते सध्या इलेक्ट्रिक स्कूटरचं त्यांनी आता एजन्सी घेतलेली आहे. या एजन्सीच्या माध्यमातून सुद्धा 100-150 लोकांना ते रोजगार या ठिकाणी देत आहेत. खरं तर साहेबांनी सामाजिक कार्य करत असताना राजकारणामध्ये त्यांनी उतरण्याचा निर्णय घेतला होता. खरं तर
माझं वैयक्तिक अनुभव सांगतो. मी कुठल्याही राजकीय नेत्यावर टीका करत नाही, मात्र कोगनूर साहेबांनी राजकारण डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य केलं नव्हतं हे त्रिकालबाधित सत्य आहे. मात्र राजकारणामध्ये यश अपयश येत असतं. काही लोकांना आता समजलंय की बाबा कोगनूर साहेब जर निवडून आले असते तर कदाचित एक सहृदयी माणूस, आम्ही यांना माग समाजातील काही लोक यांना दानशूर कर्ण सुद्धा म्हणतात, हे अतिशयोक्ती नाहीये, हे वास्तव आहे. तुम्ही कधी त्यांना, आम्हाला आठवत आहे ज्यावेळी ते गेल्या 5-6 वर्षापासून दवाखाना असू द्या, पोलीस स्टेशन असू द्या, वीज वितरण मंडळ असू द्या, प्रत्येक ठिकाणी ते धावून जात होते. लोकांना अडीअडचणीत सापडलेल्या लोकांना ते सढळ हाताने पैसे ते देत होते. सढळ हाताने ते पैसे देत होते. यांचं जरी पराभव झाला असला तरी राजकारणामध्ये जय पराजय असतो, अपयश हे यशाची पहिली पायरी असते. हे त्यांनी खूनगाठ मनाशी बांधून राजकारणापुरतं राजकारण, आजही जरी कुठं दलितग्रस्तांचा फोन आला तर धावून जाणार हे व्यक्तिमत्व आहे. या ठिकाणी त्यांनी हॉटेल अतिथी म्हणून द्या, सागर सिमेंट असू द्या आणि इलेक्ट्रिक स्कूटर असू द्या, अशा विविध उद्योग व्यवसाय ते आपले उद्योग व्यवसाय ते सुरू करत आहेत. मी कोगनूर साहेबांना शुभेच्छा देतो. स्वामी समर्थ चरणी साकडं घालतो आणि सोलापूरचे ग्रामदेव सिद्धरामेश्वर चरणीसह सगळ्या देवदेवतांना, साधू संतांना मी साकडं घालतो की महादेव कोगनूर सारखे दिलदार माणसांना, दानशूर कर्णवीरांना येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये निश्चितच यश देव असं मी त्यांना साकडं घालतो. त्यांच्या सोबत त्यांचे बंधू नागेंद्र हे जे आहेत, ह्यांना आम्ही, यांचं स्वभाव खूप चांगले, आम्ही यांना राम लक्ष्मण म्हणतो. राम लक्ष्मणची जोडी आहे. असंच तुमचं कोगनोरे परिवारांचं यश वाढत जावं. तुम्हाला ईश्वर सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देव. आणि येणाऱ्या काळामध्ये सागर सिमेंट, सध्या तुम्ही महाराष्ट्राचे हेड आहात, आम्ही असे देवाचरणी साकडं घालतो, तुम्ही पूर्ण भारत देशाचे सागर सिमेंटचे हेड व्हावं असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सामाजिक कार्याला आणि राजकीय वाटचालीला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद.